नमस्कार, आज मी बनवत आहे टोमॅटो सूप। याकरता मी 6 पिकलेले टमाटर घेतलेले आहे। त्यांना आपल्याला स्वच्छ धुवून कट करून ठेवायचं आहे। एका भांड्यामध्ये मी थोडंसं ऑइल आणि बटर घातलेलं आहे। बटर मेल्ट झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी तेजपत्ता घालायचा आहे। 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे। 2 हिरवी मिरची मी बारीक कट करून घातलेली आहे। मसाला वेलचीचे आपल्याला आतमधले दाणे यामध्ये घालायचे आहेत। मसाला वेलचीचे दाणे तुम्ही नक्की घाला, याच्याने सूपचा फ्लेवर खूप छान येतो। एक मोठा कांदा मी कट करून घातलेला आहे। कांद्याला आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। खूप ब्राऊन होतपर्यंत आपल्याला कांद्याला शिजवायचा नाही आहे। एक गाजर मी इथे कट करून टाकत आहे। गाजरमुळे एक थिकनेसपणा येतो आणि गाजराला एक स्वीटनेसपणा येतो, त्याच्यामुळे सूप फार छान लागतं। आता जे टमाटर आपल्याला ह्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे। सांबाराच्या काड्या बारीक करून मी इथे घालत आहे। ह्या नक्की घाला, याच्याने फ्लेवर छान येतो। आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घालत आहे। पाव टीस्पून जिरा पावडरही इथे घातलेला आहे। चवीपुरतं मीठ या ठिकाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे 1-4-5 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला एक 10 ते 12 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आता अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे। ह्यामुळे आपल्या सूपला रंग फार छान येतो। तुमच्याकडे जर बीट असेल तर बीट नक्की घाला, त्यामुळेही सूपला रंग छान येतो। टोमॅटो आपला शिजून तयार आहे। तेजपत्ता काढून घेते। याला पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे। आपल्या सूपला छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। गाळल्यामुळे टमाटराच्या बिया वगैरे सगळ्या बाजूला होतात। आता याला एका भांड्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि सूप आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्या प्रमाणात इथे गरम पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला सूपची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे आणि ह्यावेळेस आपल्याला सूपला थोडं टेस्ट करून बघायचं आहे। मीठ कमी जास्त होते त्या प्रमाणात आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला साखर इथे घालायची आहे। तुम्ही आवडीप्रमाणे इथे चाट मसालासुद्धा घालू शकता। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिट सूप शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो सूप तयार आहे। 2 टेबलस्पून बटर घालून मी गॅस बंद करते आहे। आता मी ब्रेड क्रूटॉन्स बनवत आहे। त्याकरता ब्रेडला मी कट करून घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये पाव टीस्पून ऑइल आणि बटर घेतलेलं आहे। बटर लवकर जळतं म्हणून मी थोडं तेल वापरलेलं आहे। बटर मेल्ट झालं, यामध्ये ब्रेडचे आपल्याला तुकडे घालून आलटून पालटून शेकून घ्यायचे आहे। यावर तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पण टाकू शकता, हे ऑप्शनल आहे। हे खायला खूप छान लागतात। सूप आपला तयार आहे। गरमागरम सर्व करा। आवडल्यास लाईक शेअर करा। एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।